नमस्कार सर्वांना. तर मी उन्हाळ्यामध्ये मेथी लावलेली आहे आणि ती थोडे चांगल्याच प्रकारे उगवलेली पण आहे. चला तर मी तुम्हाला मेथी उगवलेली दाखवते. सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि कमेंट करा. हे पहा, मागच्या व्हिडिओमध्ये मी मेथी टाकलेली दाखवली होती तुम्हाला. मेथी टाकताना व्हिडिओ बनवलेला होता. तर पहा किती छान प्रकारे मेथी उगवलेली आहे. उन्हाळ्यामध्ये पण आपल्याला हिरवा भाजीपाला खायला मिळेल. तर पहा किती छान प्रकारे मेथी उगवलेली आहे. तुम्ही पण घरी ट्राय करून पहा. हे ग्रो बॅगमध्ये मेथी लावलेली आहे मी. अजून 15 दिवसाने कमीत कमी थोडीफार वाढ होईल याची. आणि हे पण दुसरं पण इथे पीक येत आहे. फक्त सकाळी आणि संध्याकाळी उन्हाळ्यामध्ये पाणी टाकते. बाकी दुपारी वगैरे पाणी टाकायचं नाही, कारण झाडं हे जळून जातात उन्हामध्ये. त्यामुळे संध्याकाळी आणि सकाळीच पाणी टाकायचं. हे पहा किती छान फुलं आलेले आहेत. छोटे छोटे एकदम गुच्छा फुलाचा. तर तुमच्याकडे आहे का असं फुलाच्या गुच्छाचं झाड? तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगा. हे पहा किती मस्त दिसत आहे. खूप सारे फुलं एकाच जागी लागलेले आहेत. हा किती मोठा गुच्छा लागलेला आहे फुलाचा, एकदम छानपैकी आणि सुंदर फिकट पिंक कलरचे आहेत. सर्वांनी कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे आहेत का नाहीत. आणि ते वांग्याच्या झाडाला फूल आलेलं आहे. वांगे लागतीलच लवकरच. तुळशीला पण मंजुळा भरपूर आलेले आहे. ते काढून घेऊन आपण तुळशीच्या मंजुळा दुसरीकडे टाकूयात, जेणेकरून तुळस दुसरीकडे पण येईल. पहा किती छान तुळस आलेली आहे नारळाच्या झाडामध्ये. तर हे आपण मंजुळा घेऊन दुसरीकडे टाकूयात. ही जागा एकदम रिकामी आहे, तर ही मंजुळा आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि संध्याकाळी पाणी टाकल्याच्यानंतर मंजुळा चांगल्या प्रकारे भिजल्या जातील आणि तुळस निघेल.